यानंतर आता महाराष्ट्रातल्या बातम्यांकडे वळूया। सोलापूरमध्ये सोलापूरच्या तापमानानं गेल्या 15 वर्षातलं रेकॉर्ड मोडलंय। सोलापूरमध्ये शुक्रवारी 44.7 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे। दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे सोलापूरकर हैराण झाले। वाढलेल्या तापमानामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रासही सहन करावा लागतोय। रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या दर 10 पैकी 4 रुग्ण हे उष्माघाताचे असल्याची माहिती डॉक्टर देत आहेत। सोलापुरात मागील काही दिवसापासून उन्हाचा पारा सातत्याने वाढताना पाहायला मिळतोय। मागील आठवड्याभराचा जर विचार केला तर पारा 40 अंशाच्या पार आहे आणि त्यामुळे सोलापूरकरांना प्रचंड तापमान आणि उकाळा जो आहे तो जाणवताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि या वाढत्या उन्हामुळे सोलापूरकर नागरिक जे आहेत ते हैराण झालेले आहेत। सध्या सोलापुरात पूर्णपणे कोरडे वातावरण आहे आणि त्यामुळे तापमानाचा फटका अधिकच तीव्र जाणवत आहे। दुपारनंतर उन्हाची तीव्रता जास्त जाणवत असल्याने नागरिक जे आहेत ते सहसा घराच्या बाहेर पडणं टाळत आहेत। जर सोलापूरच्या मागच्या आठवड्याभराचा विचार केला तर तापमान 40 अंशाचा पार आहे। बुधवारी 44.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती। शुक्रवारी तर 44.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद जी आहे ती हवामान खात्याकडे व्यक्त करण्यात आलेली आहे। 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद म्हणजे मागच्या जवळपास 15 वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद जी आहे ती सोलापुरात झालेली आहे। खरं तर यंदाच्या मोसमातील देखील सर्वाधिक तापमान जे आहे ते काल नोंदवलेलं आहे। त्यामुळे सोलापूरमध्ये उन्हाचा फटका जो आहे तो अनेक नागरिकांना आपल्याला पाहायला मिळतोय। घराबाहेर पडताना नागरिक जे आहे ते डोक्यावरती रुमाल असेल, टोपी असेल, सनग्लासेस असतील अशा पद्धतीच्या वस्तू जे आहेत ते वापरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उन्हापासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शीतपेय असतील, रसपानगृह आहे त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जी आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळते। खरं तर वैद्यकीय तज्ज्ञांनी जी माहिती दिली त्यानुसार रुग्णालयांमध्ये जे रुग्ण सध्या भरती होत आहेत त्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। जवळपास 10 पैकी 3 ते 4 रुग्ण हे केवळ उन्हाचा फटका बसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये येत आहेत। नागरिकांना डॉक्टरांनी आवाहन केलेलं आहे की दुपारच्या वेळेस ज्यावेळेस अत्यंत महत्त्वाचं काम नसेल त्यावेळी घराच्या बाहेर पडू नका, उन्हापासून स्वतःची काळजी घ्या असं डॉक्टरांनी आवाहन केलं आहे। लहान मुलं असतील, वयोवृद्ध नागरिक असतील यांना उन्हाचा सर्वाधिक फटका जाणवतो। त्यामुळे डॉक्टरांनी आवाहन केलं की घराच्या बाहेर पडणं टाळा। रस्त्यावरची गर्दी देखील आपल्याला काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र सोलापूरमध्ये पाहायला मिळते। दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सोलापुरातले सिग्नल देखील पोलिसांनी बंद केलेले आहेत। त्यामुळे उन्हाचा फटका जो आहे तो सोलापूरकरांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या वाढत्या उन्हामुळे सोलापूरकर सध्या हैराण पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।